ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण भगवंत या अखिल ब्रह्मांडामध्ये कसे सर्वात अधिक प्रसिद्ध आहेत हे बघणार आहोत. त्यांच्यासारखं कोणीही प्रसिद्ध नाही असं म्हटलं जातं. एक आत्मारामश्च मुनयो या श्लोकामध्ये आत्मारामश्च मुनयो निर्गंत अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकी भक्ती इत्थं भूत गुणो हरे. भगवंत इतके प्रभावशाली आहेत, ते जगातल्या सगळ्यांना आकृष्ट करतात. जरी कोणी भगवंताची भक्ती करण्यासाठी उत्सुक असेल, की जो एखादा मुनी स्वतःमध्ये संतुष्ट असेल, ह्या सगळ्यांनाच भगवंत आकर्षित करतात. आणि भगवंताची सगळी ऐश्वर्य, गीतेमध्ये भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हे गुडाकेशा, माझी ऐश्वर्य ही अनंत आहेत, पण त्याच्यापैकी काही ऐश्वर्यांचं वर्णन मी आता तुला करतो. आणि लगेच ते म्हणतात की वेदामध्ये मी सामवेद आहे, सगळ्या देवतामध्ये मी इंद्र आहे, सगळ्या इंद्रियामध्ये मी मन आहे, आणि सगळ्या जे भौतिक जीव आहेत त्याच्यामध्ये मी जो फोर्स आहे किंवा जे ज्ञान आहे ते मी आहे. ते म्हणतात आदित्यामध्ये मी विष्णू आहे, चकाकणाऱ्या सगळ्या अशा वस्तूमध्ये मी तो तारा, सगळ्या तारामध्ये मी सूर्य आहे, आणि मी मरुताजमध्ये मरीची आहे, आणि सगळ्या चांदण्यामध्ये जो चंद्र आहे तो मी आहे. असं आपलं एक प्रसिद्ध असं एक उदाहरण देऊन भगवंत सिद्ध करतात. ही सगळी उदाहरणं जी आहेत भगवंताने दिलेली, ती आपल्याला दाखवतात की किती प्रसिद्ध आहेत. या जगातल्या प्रत्येकाला ह्या गोष्टी माहिती आहेत. रुद्रामध्ये ते म्हणतात मी शिव आहे, यक्ष आणि राक्षसामध्ये मी कुबेर आहे, जो एक धनी आपल्या धनाचा देव ज्याला आपण म्हणतो ते भगवंत आहेत. सगळ्या वसूजमध्ये ते म्हणतात मी अग्नी आहे, सगळ्या अशा पर्वतामध्ये मी मेरू आहे, आणि सगळ्या ऋषीमध्ये की मी एक बृहस्पती आहे. तर अशा प्रत्येक ऐश्वर्याचं ते अशासाठी वर्णन करतात, जेणेकरून ह्या जगातील प्रत्येक जो जीव आहे तो या ऐश्वर्यांना समजून घेऊ शकतो, त्याची प्रसिद्धी समजून घेऊ शकतो, आणि त्याला भगवंताचा जी अनंत ऐश्वर्य आहेत तर त्याचा थोडी त्याला कल्पना येईल की भगवंत हे किती श्रेष्ठ आहेत. तर हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे समजणं, पण भक्तिभावाने आपण या भगवंताची ऐश्वर्य समजून घेऊ शकतो. ह्या जगात आपण बघतो की अनेक असे प्रसिद्ध व्यक्ती आपापल्या फील्डमध्ये असतात. की जर फिजिक्स असेल तर आईन्स्टाईन हा फार प्रसिद्ध होता, आणि तो क्वांटम फिजिक्स नावाच्या संकल्पना त्याच्याशी जोडली जाते. म्हणजे एक विशिष्ट अशी गोष्ट या विशिष्ट सायंटिस्ट किंवा वैज्ञानिकांबरोबर जोडली जाते. याचा अर्थ असा नाही की त्याला इतर गोष्टींचं ज्ञान आहे. काही गोष्टीमध्ये ते प्रसिद्ध होतात. शेक्सपियर हा काव्य किंवा वाङ्मय आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध होते शेक्सपियर. आणि लिओनार्दो द विन्सी आहेत, ते एक पेंटर म्हणून प्रसिद्ध आहेत. मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र त्यांच्या नावाशी जोडलं जातं. आणि नेल्सन मंडेला हे प्रसिद्ध असे पॉलिटिशियन्स होते. मोहम्मद अली एक बॉक्सिंगमध्ये त्यांनी नाव कमवलं. मार्टिन लुथर जे किंग आहेत ते सिव्हिल राईट्स नावाच्या मुवमेंट्समध्ये त्यांचं नाव जोडलं जातं. एलॉन मस्क, टेस्लाशी त्यांचं नाव जोडलं जातं. तर ह्या जगामध्ये जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत, तर जगातली काही विशिष्ट अशी प्रसिद्धी त्या ह्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावामध्ये जोडली जाते. पण भगवंताची प्रसिद्धी आहे ना, ती फार वेगळी आहे. कशी काय? भगवंतानी थोडी काही लीला केली असेल, एखादी छोटं कार्य जर भगवंत करत असतील तर त्याची चर्चा लाखो वर्ष त्यांचे भक्त करतात. जगातले अनेक व्यक्ती त्यांची चर्चा करत असतात. भगवंतानी असं म्हणतात की एक स्मित हास्य जरी केलं असेल भगवद्गीतेमध्ये, त्याची चर्चा अनेक भक्त करतात. त्याच्यावर अनेक कॉमेंट्रीज लिहितात आचार्य, त्याच्यावर टिप्पणी लिहिली जाते आचार्यांद्वारे. भगवंत चालायला लागतात. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण बघतो की भगवंत चालायला लागतात. त्याची चर्चा सची माता आणि जगन्नाथ मिश्र करतात.
भगवंताच्या केवळ चालण्यामध्ये त्यांच्यामध्ये एक ध्वनीचा घुंगरूचा असा आवाज येतो आणि त्यांना वाटतं की आमच्या घरातली जी शालिग्राम शिला आहे ती काहीतरी लीला करते येते. भगवंत साधा मृदू लीला आहे त्यांचे, जी माती खातात आणि बरेचसे ग्वालबाल यशोदा मातेकडे तक्रार करतात आणि ह्या लीलेमध्ये भगवंत विश्वरूप मातेला दाखवतात पूर्ण विश्वामध्ये आणि ती माता बघते की ती स्वतः पण त्या भगवंताच्या मुखामध्ये स्वतःला पाहते आणि ती भगवंताच्या मुखामध्ये हे विश्वरूप पाहते, हे पण पाहते आणि ती अचंबित होते. तिला कळत नाही की हे काय चाललेलं आहे. तर भगवंत इतके प्रसिद्ध आहेत की त्यांची प्रसिद्धी ही काही मोठी कार्य केल्यामुळे नाहीये, तर छोट्या छोट्या कृतीमध्ये पण प्रसिद्ध आहेत ते. आता ह्या व्यक्ती ज्या तुम्हाला मी मगाशी सांगितल्या त्या विशिष्ट त्यांच्या जी प्रसिद्धी आहे त्या प्रसिद्धीशी जोडलेल्या आहेत. पण त्यांचे जीवन जर बघितलं त्या जीवनातल्या वस्तू काही ज्या विशिष्ट गोष्टी आहेत त्या आपल्याला आकृष्ट करतात का? त्यांचं जीवन भौतिक आहे. अनेक वेळा मला माहिती आहे की मी ज्या एका 9वी मध्ये होतो आणि सगळे जे लेखक आणि कवी आहेत एका व्यासपीठावर आले होते. पहिल्यांदाच असं झालं, मी 9वीत असतानाच हजारो पुस्तकं वाचली होती, कारण माझ्या वडिलांची एक छोटीशी लायब्ररी होती त्याच्यामध्ये कमीत कमी 1000-2000 पुस्तकं होती. आणि मला वाटत होतं की आता ही सुवर्ण संधी आहे ज्याकडे सिनेमा ऍक्टर एका विशिष्ट व्यासपीठावर येतात एका दिवशी, आपण ज्यांचं मूवी आधीच बघितलेलं आहे. तसं मला वाटलं ते अट्रॅक्शन की त्या लेखकांना आपण बघणार ज्यांची पुस्तकं आपण वाचली आहेत. त्या लेखकांनी फार सुंदर अशा काही संकल्पना त्यांच्या पुस्तकामध्ये मांडल्या आणि मी तर बऱ्याच वेळा ही पुस्तकं वाचून काढली होती. पण प्रत्यक्ष जेव्हा ह्या लेखकांना मी बघितलं, मी असं म्हणत नाही सगळे लेखक, पण प्रत्यक्ष बघितलं की आजूबाजूला जे बार्स होते, बिअर बार वगैरे, ह्याच्यातून हे लोक बाहेर पडत होते. कोणी पान खात होतं, गुटखा खात होतं, कोणी सिगार ओढत होतं, बरेचसे लेखक. आणि मला जेव्हा कळलं हे लेखक पुस्तकं लिहिणारे जर असे त्यांचे असे उद्योग आहेत इथे, तर माझं ते अट्रॅक्शन हळूहळू गेलं. मला वाटत होतं की मी पण एक मोठा लेखक बनेल, कवी बनेल. माझ्या आईला वडिलांना पण वाटलं होतं त्यावेळी. पण ह्या साहित्य संमेलनामध्ये मी जे काही चित्रविचित्र प्रकार बघितला, तुम्हाला खरं सांगतो कोणाप्रती की मला अपराध करायचा नाही कुठल्या लेखकाप्रती, पण जे काही मी बघितलं ते एका बालमनावर 9वीत असलेला विद्यार्थी काय विचार करू शकतो, की मला तेव्हा माझं मन थोडंसं असं परिवर्तित झालं. तर मग मी संतांकडे वळलो, कारण जे संत आहेत ते आपल्या जीवनामध्ये गोष्टींचं आचरण करतात आणि त्या गोष्टी आपल्याला देतात. त्यामुळे आपलं जीवन हे कसं होतं, शुद्ध बनतं. केवळ त्यांचं वाङ्मय वाचल्यामुळे, त्यांनी साहित्याची जी काही निर्मिती केली आहे ती वाचल्यामुळे आपलं जीवन शुद्ध बनतं. आणि भगवंताविषयी, प्रसिद्ध अशा भगवंताविषयी जेव्हा लिहिलं जातं, भगवंत स्वतः जेव्हा भगवद्गीताचं गीत गायन करतात, ते गीत 5000 वर्षापूर्वी गायलेलं आहे, पण त्यात इतकं प्रसिद्ध आहे की जगामध्ये सगळीकडे ह्या गीताविषयी चर्चा होते, भगवद्गीतेविषयी चर्चा होते. आणि आपण बघतो की गीतेतला प्रत्येक श्लोक जो आहे ह्याच्यावर आचार्य टिप्पणी लिहितात. भगवंताचं गीत इतकं प्रसिद्ध आहे, भगवंताचं नाव इतकं प्रसिद्ध आहे की स्वतः अनंत देव जरी आपल्या हजारो जी काही मुख आहेत अनंत देवांची किंवा फणा आहेत, त्याने सुद्धा त्यांची स्तुती करण्याचा प्रयत्न करतात, पण ते कमी पडतात. कारण भगवंताची जी नाव आहे चा महिमा अनंत आहे. तर आपली एक साधारण मनुष्याची काय गती असेल की त्यांची स्तुती करताना. तर भगवंताचं जे यश आहे ते किंवा प्रसिद्धी आहे किंवा भगवंताचं जे यश आहे ते असं आहे की असं नाही की भगवंतांना ते यश मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत, लागतात. आपण बघतो की जे काही युट्यूबर्स आहेत ते युट्यूब व्हिडिओ बनवतात आणि अनेक वेळा जाऊन बघत असतात की मला युट्यूब किती व्ह्यू मिळालेत. माझे एक शिक्षागुरू आहेत, ते म्हणतात की त्यांनी काही युट्यूब व्हिडिओ बनवलेत आणि डिवोटी म्हणायला लागलेत की तुम्हाला किती व्ह्यू मिळालेत. ते म्हणाले मला व्ह्यूची काही चिंता नाहीये, मला 2 व्ह्यू जरी मिळाले तरी बस आहेत. एक गुरु आणि एक राधाकृष्ण. गुरु आणि राधाकृष्ण जरी प्रसिद्ध झालेत या माझ्या भगवद्गीतेचा प्रचार करण्यामागे तरी मी खुश आहे, असं ते म्हणाले. तर आणि जर भगवंताचं जे यश आहे
ते असं आहे की त्यांना यशासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण या जगातले अनेक व्यक्ती आपल्याला या गोष्टींची प्रसिद्धी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. बरेच युट्यूबर असू दे, कोणी स्पोर्टमध्ये असू दे, कोणी सायंटिस्ट असू दे, त्याला गुगल स्कॉलरमध्ये 40, 50, 60, 70 इतके पेपर्स पब्लिश करावे लागतात त्याला प्रसिद्ध बनण्यासाठी. स्पोर्टमनला परत परत दाखवावं लागतं, आपलं कर्तबगारी त्याला दाखवावी लागते. किंवा आर्टिस्ट असेल त्याला आपली कर्तबगारी दाखवावी लागते. सायंटिस्ट किंवा बॉलिवूड, हॉलिवूड स्टार ह्या लोकांना बऱ्याच वेळा हे सिद्ध करावं लागतं. आपल्या परिस्थितीसाठी त्यांना नेहमीच लुक अँड फील चांगला ठेवावा लागतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. भगवंतांना हे काही करावं लागत नाही, कारण भगवंत हे परम पुरुष आहेत. ईश्वरा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ते सगळ्या कारणांचेही कारण आहेत. भगवंतांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही या गोष्टीसाठी काही अशी धडपड करावी लागत नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी. माता यशोदेच्या मांडीवर सुद्धा ते भगवान श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगताना सुद्धा ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना अशी काही प्रसिद्धीसाठी विशेष असे काही त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत. ही प्रसिद्धी आहे मूळ भगवंतामध्ये आहे. आणि ह्या जगामध्ये जी काही आपण प्रसिद्धी बघतो, जे यश बघतो लोकांमध्ये, त्याचं काहीतरी एक स्पार्क लोकांमध्ये आपण बघतो, एक स्फटिक, छोटासा स्पार्क, आणि त्याचा ओरिजिन किंवा स्त्रोत हे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर कोणीही आपल्या यशामुळे इतकं काही भारावून जाऊ नये, की समजलं पाहिजे या यशाचे स्वामी कृष्ण आहेत आणि त्यांनी जर सँक्शन केलं तर हे यश माझ्यापर्यंत मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की भगवंतासारखं या जगामध्ये कोणी यशस्वी नाहीये. हे भगवंत यश आहे ते असं, कारण भगवंत हे अजन्म आहेत, त्या प्रकारे त्यांचं यश पण अजन्म आहे. त्याला जन्म घ्यावा लागत नाही यशाला, किंवा यश हे काही मृत्यू पावणार नाहीये, कारण भगवंतांना जन्म नाही, भगवंतांना मृत्यू नाही. त्याप्रमाणे त्यांच्या यशाला, त्यांच्या गुणांना, त्यांच्या नामाच्या महिमेला कधीही जन्म आणि मृत्यू नाहीये. त्यामुळे आपण बघू शकतो की भगवंत कसे ह्या जगात सगळ्यात प्रसिद्ध आहेत. हरे कृष्णा.